जगात शांती देवी स्फूर्ती वसुदेव देवकीला जगात शांती देवी स्फूर्ती वसुदेव देवकीला काळकावचा बाळ मधुरे जन्माला काळकावचा बाळ मधुरे जन्माला जगात शांती देवी स्फूर्ती वसुदेव देवकीला जगात शांती देवी स्फूर्ती वसुदेव देवकीला काळकावचा बाळ मधुरे जन्माला काळकावचा बाळ मधुरे जन्माला माझी माता देवकी व पिता वासुदेव यांना बंदिवासाठी त्या दृष्ट कौसमाचा खूप हाल केलाय. पण त्या दृष्ट कौसमाचा वध करण्यासाठी मी आज श्रीकृष्णावतार धारण केलाय. गाईच्या दुधाने व बैलाच्या कष्टाने उन्मत्त जातो दैत्य राक्षस हे धर्मातल्या सणणार नाही. धर्माचे रक्षण करण्यासाठी मी अवतार धारण केलाय. बोला पुंडलिक वरदे. अरे आले माझ्या लक्षात आज मला भेटण्यासाठी राधा येणार होती पण अजून आली कशी नाही. राधेच्या बाळांचा आवाज तर येतोय पण राधा राहिली तरी कुठे. राधेची थोडी गंमतच करूया. इथेच कुठेतरी दडी मारून बसूया. कान्हा अरे कन्हैया कान्हाच्या बासुरीचा आवाज तर येतोय मग कान्हा राहिला तरी कुठे. अरे कान्हा लवकर
दादे काय एवढा उशीर केलास? अरे कान्हा, मला खूप कामं होती. बरं कान्हा, तुला भेटून माझे मन खूप प्रसन्न झाले आहे. आता मला येण्याची आज्ञा द्या. अरे माझ्या लक्षात आज राजसह सर्व गवळण मिळून मंदिर बाजूला झाले आहे. त्यांचा अट्टाव करून त्यांच्या श्रीरंगाने कामगिरी न करता माझी संस्कृती संकळी पेंड्या सुद्धा त्यांना इथे बोलावून घेऊया. पेंड्या, हे सुदामा आलो देवानो. या लवकर. आलो आलो. मिलोनी सारे जाऊ चला रे, मिलोनी सारे जाऊ चला रे, देवानी हक मारिला मारिला, जाऊ चला पाहू चला कृष्ण देवाचा भेटेला, जाऊ चला पाहू चला कृष्ण देवाचा भेटेला. कृष्ण देवांचा भेटेला. अरे काय किती धावपळ करतोय. अरे आपल्याला देवाने बोलवले त्या ठिकाणी आपण आलो सुद्धा. अरे हो, तो अजून नाचतोच आहे. अरे देवबाबा आहेत कुठे? अरे बघ कुठे आहेत ते. अरे नाही रे. मग अरे बघ. अरे हो, देवांचं दर्शन घेऊया. देवांची त्यांनी प्रणाम आशीर्वाद असो. एकाएकी बोलवण्याचं कारण आज मी तुमच्यावर मोठी कामगिरी सोपत आहे, परंतु मला वाटत ती कामगिरी तुम्ही करू शकाल. काय म्हणताय? ही कामगिरी आपण आपला झेपणार नाही असेल बोलता का देव? पूर्ण तर विठून घेऊया. विचारलंच पाहिजे. कामगिरी तरी कोणती आहे? 1643 गोपिकांचा महिला नाटमाट करून मधुर वाजल्या झालाय. त्यांचा अटकाव करणं व त्यांच्या सिद्धेने
ही कामगिरी मी न करता तुमच्यावर सोपवते येतो मी. ठीक आहे जो आपण यावे. पेंद्या एवढी कामगिरी संपवली त्यावर माझ्यावर काय जपणार ना तुझ्या जपणार. मी एकटा काय करणार तुझ्या जपणार मी एकटा काय करणार. मग आपल्या संगीत संगडी आहेत ना तूच मार. अरे बोबड्या अरे तूच हात मार जरा बघ येतो काय. येईल काय तो हात तरी मारून बघ. अरे बोबड्या अरे बोबड्या अरे काय रे. अरे ये लवकर ये. अरे आलो आलो. अरे ये. आलो थांबले. अरे लवकर ये. आले ताले तुझ्या मातूने हाकई मारिली अलवल चालाला माझी गायही तुटली. आले तिला मी तोडतोया कुदाई काय म्हणतोया. आले तिला मी तोडतोया कुदाई काय म्हणतोया. वैताला नाही तुला दिसत आयला न झालोया. होतय धक 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 उरत धक 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 उरत धक 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 होतय धक 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 उरत धक 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 उरत धक 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 धक. अरे काले तुझा मातूने हाकाई मारिले अलवल चालनाला माझी गायई तुटली. अरे तिला मी तोडतोया कुदाई काय म्हणतोया. अलवल चालनाच नाही कुठली तसायला न झालोया. होतय धक 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 उरत धक 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 उरत धक 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 होतय धक 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 उरत धक 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 उरत धक 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 तू ये. अरे काय गेली जवळ आहे? नाही रे. अरे हा माझ्या पाठोपाठ येत होता रे. कोण. अरे तुझा मेळा पोरगा माझा पोरगा पुष्पा. पुष्पा हा येत होता तो पण हाला वाटतोय. अरे पण तुम्ही हाय मेळा ना. हात मारला ना त्याला. माझ्या पणाल्या ऐकायला जवळ ये लवकर ये. लवकर ये. आता कोणतं झालं? हा ये लवकर ये. आवड आहे. हे बोलून घ्या नाही. अरे तुला मागे गड्याला ठेवला भेटला काय. हा आई भेटल्या. कुठं आहे. आहे का जवळ. वाड्यात आहे वाड्यात. अरे आहे का जवळ. नाही भांगलत नाही. वाड्यात बघून आलो. हा बाजूला हाय 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 म्हणजे वाड्यात हाय जवळ आहे. आणि तू रे तू काय आता काय म्हणतो आता काय करा. झुकूंगा नाही. काय म्हणतो. झुकूंगा नाही. हा मुतुंगा नाही म्हणतो की काय. हा झुकूंगा नाही. बरं बरं. आता हा विचार काय ये तू कोण. मी हा सुदाम. हे हा उदाम. सुद्या. हा ते तर सांग तू. मी पेंद्या. हे कट्टा बोलवलं. अरे देवाने लय मोठी कामगिरी काय सांगितली. रे, काय काम केली इकडे काय काम केली सांगितले. 16,17,360 रुपयांचा मेळा. 16 गोपिकांचा मेळा. थाटमाट करून मथुरेबाजी चाललाय. अरे काय म्हणतो गाजू मेळा हे पप्पा. चल लवकर. चांगलीच आहे आपल्याला कामगिरी. जाऊया जाऊया. किती आहे म्हटलं. 360. अरे म्हटलं हे चला लवकर चला लवकर चला लवकर चला हे.
हॅलो. आलेला पारितोषिक पुढील प्रमाणे: साई मंदिर गाव घोलप, साई मंदिर गाव घोलप, सागर मोहिते व संदीप लक्ष्मण गावडे गाव नाखरे व संदेश लक्ष्मण गावडे मेस्त्रींचा पोरगा यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी रोख 201 रुपयाचे पारितोषिक आला आहे. त्यांच्या मी श्री महालक्ष्मी रवळनाथ रिमिक्स मंडळ रत्नागिरी एकच वागवा सतत आभार आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कोंबड्याने बांग दिली धरणी कंपने रवि किरणानी घोमडा पहाटे उठूनी घोमडा पहाटे उठूनी आरोही देऊनी संगे गाई वासने अंबरुनी घोमडा पहाटे उठूनी घोमडा पहाटे उठूनी आरोही देऊनी संगे गाई वासने अंबरुनी घोमडा पाटे उठोनी आरोही देऊनी गाई वासरे अंबरुनी. घोमडा पाटे उठोनी आरोही देऊनी संगे गाई वासरे अंबरुनी. पाटे उठो
अगं आपल्या सोबतचा चंपा आणि तारा कुठे राहिला गं? अगं आता तर येत होत्या. अगं त्यांना हाक मारत असतेस का? बरं बाई मारते हा. अगे चंपा, अगे तारा, काय गं काय झालं? अगं येताय ना गं? अगं आले हा. हो हो ये हा. झाली पहाट नाटली वा सुंदरा, कशी गोट्यात हंबरती गाई वासरा. सयानो राहू द्या निरोगी जगता दारा. सयानो राहू द्या
अगं आपल्याला मथुरेच्या बाजाराला जायचंय. काय मथुरेच्या बाजाराला? अगं होय ग. अगं राधे, अगं बोल ग. अगं आपण मथुरेच्या बाजाराला जायचं म्हणतोय खऱ्या. अगं पण वाट घाट आणि संपूर्ण माहिती आहे का तुम्हाला? नाही ग. मग काय आता काय करायचं? अगं हो ग. आता का काय करायचं? अगं राधे, आलं बघ माझ्या लक्षात. अगं काय ग. अगं या त्या चंपाची शेजारी राहणारी ती गंगू मावशी ना, तिला हात मारतो. अगं तुम्ही कोणाला हात मारायचं म्हणतात? अगं मावशीला. त्या म्हातारीला? अगं हो हो. त्या साडीला? अगं हो. अगं ती कुठे घाटात पाय कुठून बनली तर आपल्या साडीने उडून तिचं. अगं पण घाटातील वाट दाखवायला मदत होईल का तिची? बरं बाई, तुम्हीच काही ठरवा. बरं बाई. अगं हे राधे, अगं हे मुलींना कोणाला बोलवायचं म्हणताय? अगं आम्ही मावशीला बोलवायचं म्हणतोय. अगं ते सगळं ठीक आहे, पण चंपा काय बोलली लक्षात आहे ना? हो ग बाई, आहे ना लक्षात. बरं आता मारू हाक की कोण मारतय? नाही ग राधे, तू सांग पण मावशीला. अगे मावशी. मावशी. काय झालं ग? अगं येतेस ना ग. अगं का माझ्या नावाने पोकळतेस? असंच ग, तुझी आठवण आली. बरं बाई, आले हा. हो हो, ये लवकर. कशी प्रेमाने हाक मारून, कशी प्रेमाने हाक मारून राधा लावी देवशीला. कशी प्रेमाने हाक मारून राधा लावी देवशीला. मला लावी देवशीला, मला लाडाच्या मावशीला. मला लावी देवशीला, मला लाडाच्या मावशीला. कशी प्रेमाने हाक मारून, ओ, कशी प्रेमाने हाक मारून राधा लावी देवशीला, राधा लावी देवशीला. या लाडाच्या मावशीला, राधा लावी देवशीला. या लाडाच्या मावशीला. बघा निघाल्या त्या बाजारी, बघा निघाल्या त्या बाजारी. मध्येच बसल्या या वाटेवरी, मध्येच बसल्या या वाटेवरी. अगं बाई 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 बाई, मेले बाई मेले. फारच जमले बाई. त्या पोरीच्या नागाला लागले धावत धावत कशी चालेल. फारच जमले बाई, फारच जमले. बसते बाई मध्येच मेले. बसते एकदाची. जमले ग बाई, जमले जमले ग. अगं मावशी. अगं फारच मावशी. जमले बाई. अगं मावशी. काय गे झालं तुला? आपण खूपच जमले. हो हो, खूपच जमले. बघतेस ना, जरा वारा तर. वारणे पाणी घेऊ काय? हो हो, दिलं तरी चालेल. सकाळपासून पाण्यात एक घेऊन पोटात गेला नाही. दे जा, दे पाणी दे. बरं घे. नाव बरं काय तुझं? माझं नाव तारा. तरीच वारा सुद्धा घालता येईना आणि म्हणजे पाणी देते. जा जा, मी जा. मूर्त शिरा तुझा.
हो रात्री ना खूपच म्हणून फार गमले मी वारा घालून देऊ हो मग शेतीने घातलाय थोडासा तो थोडासा घातलास तरी चालेल मी नाही घालत. विचारलंस कशाला विचारलं सर तुम्ही हिची दूध कशी चुरून बोलते काय बोलली काही नाही बोलते जा झालं जमते काय ग काय गं माझी तू खूपच जमलीस ग हो मी खूपच जमले पण काय ग नाव काय ग तुझं अगं माझं नाव चंपा हो का तेव्हा फुलं जास्त घातले चंपा कलीला नुसती बघा बघा कसे हसते बघा चंपा म्हणे चंपा आता तू काय करणार आहे अगदी पाय खूप देऊ का ग अगं दिलेस तर फारच बरं होईल कालपासून ना खूपच पाय दुखताय तुझ्या नवऱ्याला सांग ना घरी पाय चपायला अगं तो तर रोजच येतो तू एक दिवस येतलेस तर काय होईल वर वेस तिकडे ह्या मुलीचं नाव वाटतो हो विधीचा अगं चला तर जाऊया तुम्ही एवढा सारा भाजपा केला पण घेतलं काय घेतलं काय काही सांगितलं नाही तुम्ही निघाला आपल्या बाजाराला सांगायलाच पाहिजे का मग असंच ना तुमकं काय घेतलं काय सांगितलं पाहिजे ना त्याच्याशिवाय कळणार कसं या लोकांना बसल्या हो तुम्हाला कळलं काय नाही काय घेतलं अजिबात मग बघा ना बघा बघा काय बोलतंय अगं मावशी माझी स्वाद करते हा अगं मावशी मी घेतला कवान चालेल बाजाराला खवा घेतला आता मावशी मी लाव घे काय का मग बरं बाई घेते हा. माझ्या हृदयावर माझ्या नवऱ्याची सही अगं तुझ्या नंतर यांची असेल का मावशी ऐक गं तू. माझ्या हृदयावर माझ्या नवऱ्याची सही माझ्या हृदयावर माझ्या नवऱ्याची सही नाही नाही आमच्याकडे वाजवायची सही तू बोलली बरोबर अगं ताई काय बोलते दोघांचं अगं तूच म्हणतेस माझ्या माझ्या हृदयावर माझ्या नवऱ्याची सही अगं माझ्या हृदयावर माझ्याच नवऱ्याची सही असणार ना सांग ना तू सांग तुझ्या बोलण्याकडे काही लक्ष देऊ नकोस मावशी तो ऐक गं माझ्या हृदयावर माझ्या नवऱ्याची सही माझ्या हृदयावर माझ्या नवऱ्याची सही आणि मावशी मी विकायला घेतलंय दही अरे वा फारच ओ साऊंड राजा ओ राजा ओ राजा ओ मावशी मी घेतलं ताक आणि चालले बघ बाजाराला
काय झालं गो? मी की नाही घेतलंय दूध हो का? आणि चालले बघ थेट बाजाराला. थेट बाजाराला. आलेल्या पारितोषिक पुढील प्रमाणे अभिमेस्त्री यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी रोख 200 रुपये पारितोषिक आला आहे. त्याचप्रमाणे मंगेश भोजने यांकडून खास मावशीच्या भूमिकेसाठी रोख 100 रुपये पारितोषिक आला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की मावशीने त्यांचं नाव घ्यायचं आहे. मंगेश. अहो मंगेशराव, पुढे लपून बसलाय की काय? या की जरा या ना, या मावशी जवळ या की. आवडली नाही का मावशी? बरं का मंडळी, आवडली की नाही मावशी? अहो मंगेशराव, अहो लाजताय काय? या ना. घेते हा, नाव घेते तुमचं. अहो पोरं झाली 4-5, ऐकताय ना? अहो पोरं झाली 4-5 पण आहेत ती हौशी. पोरं झाली 4-5 पण आहेत ती हौशी. या संपूर्ण पंचक्रोशीत घासते. अहो मंगेशराव, तुमचं नाव घेऊन सांगते, या संपूर्ण पंचक्रोशीत घासते ती एकच भगवाची मावशी मावशी मावशी. हॅलो. त्याचप्रमाणे अक्षय कामतेकर यांकडून मावशीच्या भूमिकेसाठी रोख 100 रुपये पारितोषिक आला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की मावशीने त्यांचं नाव घ्यायचं आहे. अक्षय. अक्षयराव, घेते हा, तुमचं नाव घेते. ऐकताय ना? काचेच्या बशीत ठेवला गुलाबजाम. येतोय का खायला गुलाबजाम? काचेच्या बशीत ठेवला गुलाबजाम, त्याला मुंग्यांची रांग. अक्षयरावांचं नाव घेते, तुमच्या नानाची टांग. अरे दिसला का तुम्हाला? अरे थोडा
सगळ्या मध्ये आलेले आहेत. अरे हो हा दिसेल ना? या बघ घाटात अरे त्यावर हातात नाही येत आहे. दिसले काय तुला कुठे होतात? तुझ्या आधी आलो मी ते. तू माझ्या आधी कसा येतील? अरे 16 छतले आणि आता एक एक दिसले आहे ना. अरे काय सांगू काय तुला नाही दिसले नाही तुला रे हा आम्ही दोघं बघितलेले आहे. तर आता काय करूया तुम्ही इकडे बघा हे आपण लपून बसूया. तुम्ही इकडे बघा आम्ही इकडे बघतो. हा हे डायरेक्ट गुतू नका. हे पप्पा डायरेक्ट गुतू नका नाही तर आज चिराची. हा इकडे लांब लांब आले 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 आले. हा हे हे तू इथं बस. कसला कसला कुत्र्याचा आणि मांजरांचा. काय म्हणते आवाज येतोय. अरे अरे म्हणजे आम्हाला ती खोतरा म्हणते. कोण ती? अरे ही कोण परात मागं म्हणजे परात ती. अरे पान बरंच खाल्ला नाही की याला आलाय तांबड्यात जाऊन करून आम्हाला खोतरा म्हणते काय तू? अरे खोता नाही कुत्रा. खोतला कुत्रा बरोबर खोतरा आम्ही खोतरा दिसतो तुला. माझ्या पुतळ्याला अरे आम्हाला कोण म्हणतात ते म्हणतात ते आम्ही नंतर सांगू तुम्हाला. आणि तू एक नाव घे आता. घे 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 तिरत नाव आहे. घे 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 राजविंदा. हा घे 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 नाव घे. गल्ली मुळात ते काय लवकर घे. काळाचा काला नाही तर सगळ्यांना माहिती आहे. साधारण अमेरिकेत गेलीस तर पांढऱ्या वेगवेगळं गावले इथे नाही. अरे तुला माहिती आहे का? गप्प बस ना. भरपूर बोलते.
बोल काळच्या काला हा. पुष्पाचं नाव किती सुचलं नाही साला. तुझ्या पुढे सुटणार नाही ती तो लागतो बसून. काय ग काय येतं काय ग मी का सांगू? सांगत नाही सांगत हा काय येतात तिने तुला कशाला सांगायला हवं अगं सांगायला हवं आधी मला नाही सांगत काय काय आहे अरे मी खवा घेत नाही. काय तवा येतं काय भागायला खवा खवा तुला समजलं ना जा जा मागे जा मागे ये ये काय तुझं नाव काय तारा तारा काय नंदन्या कोण तुझी बहीण अजून हे तारा तर तारा याला का बाळा अध्यक्ष बघ हातात कावल्याच्या बाबा हा काय तुला येतं मुनी आहे म्हणजे चांगली कर मुनी काय म्हणते लोणी म्हणा लोणी. आंघोळ करून धावून बसलो. लोणी लहान सांगते का प्रेमान सांगते दोन्ही येतं काय मुलं ना साधारण हा चालेल नमस्कार काय हा अरे बोले बोले अरे बोबड्या ती ओळखीची वाटते माझी पोरगी ती तुझीच पोरगी काय आयसिंग का द्यावं नाही काय चुकतं नाही काय घेत नाही आहे ना बघूला पुढे ना अरे आयशीचं नाव काय अरे दीक्षा रे दीक्षा हा मग आता ते जा बाय जा बाय जा ही मला पान खाल्ला नाही ह्याला तेलचा व्यवसाय नाही लागला आहे आहे का तुमच्याकडे कोण आम्ही नाही ना माझा पोरगा पण आहे हा आता बघ दोघांना ठेवते बघ कधी काय घेतला काय मी घेतलं दही झालं दही ते कशापासून बनवत आहात दूध तेच म्हटलं दही आणि दुधापासून बनवत आहात तुला माहिती आहे मलाच नाही माहिती होते हा चालेल चालेल जा जा नंतर बघतो मी गंमत देवांचं काम आहे देवांचं काम आहे ये तरी पण ये. काय येतं काय लागण बघते मला भीती वाटते देवांचं काम आहे बोलू शकत नाही आम्ही काय येतं काय दूध दूध येतं काय आम्ही काय आता मक्कली करूच शकत नाही देवांचं काम आहे चला मागे चला ए, तू ये पाठ राखली आज रात्री नाही रे कुठे परात आहे रात्री. हा नाही झाली हा तू काय इथे काय सुधीरराव फारच वेळ थांबले माझ्यासाठी. तू काय येतात काय सुधीरराव फारच थांबले माझ्यासाठी सांगितलं ना. दिलराव येतात का? मोरे येतात केला तू गेला नाही ना मोरे का नाही काय हा आलं आलं प्रेक्षकांना एक विनंती हा गवळण झाल्यानंतर बघ कसा जाऊ दशमुखी रावण दाखवण्यात येणार आहे तरी सर्वांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे दशक अवतारी रावण दशमुखी रावण तू काय येतात खास खास आमच्या एकच भगवाचा आकर्षक असा रावण दशमुखी रावण आणि हॅलो त्या दशमुखी रावणाबरोबर मंडळाचे सदस्य नाचू शकतात धन्यवाद हा काय येतात अरे मी की नाही हा अरे मी की नाही हा 8 दिवसांच्या कुबट नवराचा पूर्ण. शी कुबट लोणचं गेलं म्हणजे का काय म्हणते लोणचं नाही आमचं कानाची भोकं झाले तुझ्या कान साफ करून घे मग काय अरे 8 दिवसाच्या कुबट नवऱ्याचं तूप घेतलं तू. ते काय पण घे पण खायला ते काय पण घे पण मोरं जायचं नाही या सगळ्या पुरीला घेऊन जायचं अरे नाही बाबा ते सुधीरराव माझ्यासाठी थांबले. हा ते सांगू दे पण तू या पुरीला त्यांचं नाव घेते एकदा आणि मग ते राव दे, दे. दे, दे, बुवा, काय ते त्यांना मोकळे घे. मला मोठं सांगायला तुला सांगते घेते हा नाव घेते तुमचं नाव घेते ऐकताय ना. हा हांड्यावर हांडे 7 त्यावर देऊन परत तुझी दिसते मागे परात आम्हाला काय बोलला ते याची काय म्हटलं हा याची मागे परात नाही नाही वाटलं नाही काय नाही. हा हांड्यावर हांडे 6 त्यावर देऊन परत ते होते 7 केला भात हा भातावर वरण वरणावर तुपाची भात तुपासारखं रूप ऐकलं सुधीरराव नाही तुपासारखं रूप तुपासारखा जोडा जोड्यात तेलगडीत बलगडीत होता पिंजरा पिंजऱ्यात राघूच्या तोंडी उंबर अहो सुधीरराव नाव घेतलं की तुमचं काय किती रुपये 100 याला
झालं होय ना मग आता काय सांगत आहे त्यांना घेऊन कुठे झालेलं आहे मथुरेच्या बाजाराला नाही काय रे बोला ना सांगणार तुम्ही कोण अगे झाले नाही तुला पाहिला कोण दिला त्याला सांग कोणी नाही का थांब गवळणी उभी राया वाटेला थांब गवळणी उभी राया वाटेला रस्ता तुझा बंद केला रस्ता तुझा बंद केला जाशील कशी बाजारात थांब गवळणी उभी राया वाटेला रस्ता तुझा बंद केला रस्ता तुझा बंद केला कशी कशी बाजारात हुकुम आहे कृष्ण देवांचा हुकुम आहे कृष्ण देवांचा पेंदा सुलमांचा पेंदा सुलमांचा रस्ता तुझा बंद केला रस्ता तुझा बंद केला कशी कशी बाजारात गवळणी उभी राया वाटेला गवळणी उभी राया वाटेला रस्ता तुझा बंद केला रस्ता तुझा बंद केला कशी कशी बाजारात गवळणी उभी राया वाटेला काय तिथं मुराटते गे ऐकलं ना हो ऐकला कायदा अक्षय कामतेकर यांनी स्टेजच्या मागे यायचं आहे अक्षय कामतेकर ऐकलं ना हो त्या कायद्याप्रमाणे सगळ्यांनी बसायचं आहे सगळ्यांना बसल्याले लगेच ऐकली सगळ्या बसल्या हॅलो अक्षय कामतेकर यांनी लवकरात लवकर स्टेजच्या मागे यायचं आहे हॅलो आलेला पारितोषिक पुढील प्रमाणे आमची वाट आलं नाही पण आहात कोण? श्रीकृष्ण भगवान असे नसतात मग कसे असतात बाई पद्म बेंबी हिरा मस्तकी तुरा कटेवर आटे पिंडेवर उभेला विठ्ठलाचं नामस्मरण करत असतात मग ऐका तर माझ्या जन्माच्या पुढे जन्म माझा झाला बंदी शाळेला जन्म माझा झाला बंदी शाळेला वाढलो मायेच्या गोकुळाला वाढलो
राक्षस पाठवले पण त्याच्या समोर ते नामशेष झाले पण नाही कृष्ण हा अक्रू मामाला वाटतो अक्रू मामा या लवकर गोकुळात जावा आणि त्या काळ्या कृष्णाला घेऊन या पुढील प्रमाणे रुपेश डोंगरे यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी रोख 251 रुपयाचा पारितोषिक आला आहे. त्यांच्या मिस्त्री महालक्ष्मी रवणनाथ मंडळ रत्नागिरी एकच भगवान सतत आभार धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय मारे असा लहान थोडी मोठा खास घेऊ नकोस
तुझ्या अंगात जर रंगत असेल शिकार युद्ध युद्ध